नमस्कार, मी धनश्री शिंदे आपल्या धनश्रीज किचनमध्ये स्वागत करते। उन्हाळा भरपूर वाढलेला आहे आणि आपल्याला दुपारी थंड असं काहीतरी घ्यावंसं वाटतं। तर आज आपण बनवणार आहोत लस्सी, पण ही लस्सी थोडीशी वेगळी असणार आहे। ही लस्सी आपण बनवणार आहोत डेअरी मिल्क चॉकलेटपासून चॉकलेट लस्सी। चला तर मग बघूयात याची रेसिपी कशी आहे। तर मी इथे एक बाउलभर दही घेतलेला आहे, ताजं दही घेतलेलं आहे। ते दही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे डेअरी मिल्क घेतलेली आहे आणि तुम्हाला जितकी डेअरी मिल्क टाकायची असेल तितकी तुम्ही टाकू शकता। मी इथे 20 रुपीजच्या अशा 2 डेअरी मिल्क टाकून घेते आहे। आणि डेअरी मिल्क ऐवजी जर का तुम्ही कोकोआ पावडर जरी टाकली तरीही चालेल। कोकोआ पावडर टाकलीत तर तुम्हाला साखर जी आहे ती थोडीशी जास्त टाकावी लागेल आणि जर का डेअरी मिल्क टाकलीत तर तुम्हाला साखर अगदी 3 ते 4 टेबलस्पून जरी टाकलीत तरीही बास होईल। त्यानंतर यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून साखर ॲड करायची आहे। साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्याप्रमाणे। आणि सोबतच 3 ते 4 आईस क्यूब्सने काय होतं, त्याची कन्सिस्टन्सी एकदम दाटसर आणि छान होते। आता हे आपल्याला मिक्सरमधून ब्लेंड करून घ्यायचं आहे। मिक्सरमधून छान मस्त असं ब्लेंड करून घेतलेलं आहे। चला तर मग आता याची आधी आपण कन्सिस्टन्सी चेक करूया की कशी झाली आहे। वा, याची कन्सिस्टन्सी किती मस्त झाली आहे तुम्ही बघू शकता। तर इथे आपली चॉकलेट लस्सी तयार आहे, सर्व करूया। चॉकलेट लस्सी तयार आहे, त्याच्यावरती चॉकलेट सॉसनी थोडीशी डिझाईन करूया, म्हणजे कसं प्यायलासुद्धा एकदम भारी वाटेल आणि मजा येईल। तर मी चॉकलेट सॉसनी म्हणजे हार्शे सिरप जे आहे चॉकलेटचं त्याच्याने छान मस्त अशी डिझाईन केलेली आहे। तुम्हाला जशी डिझाईन आवडेल तशी करू शकता। काही ॲड करायचं असेल तर ॲडसुद्धा करू शकता। तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला शेअर करायला विसरू नका। सोबतच जर तुम्ही अजून धनश्रीज किचनला सबस्क्राईब नसेल केलं, लगेचच जावा सबस्क्राईब करा। त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। बाय बाय, लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन।